बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम सामूहिक योग प्रतिष्ठित करून योग दिन साजरा। 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम येथे योग साधनांची प्रतिष्ठित सादर करून योग दिन साजरा करण्यात आला। एक पृथ्वी आरोग्यासाठी योगा हे या वार्षिक घोषणावाक्य एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योगा या संकल्पनेवर आधारित यंदाचा योग दिन कल्याणकारी एकात्मिक दृष्टिकोन देणारा ठरणार आहे। या भारतीय नीतिमत्वातून मानव आणि ग्रहांच्या आरोग्याच्या परस्पर संबंधावर यामध्ये भर दिला आहे। या वर्षीचा 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियम येथे साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच संगीतमय योगा क्षितिज निकम यांनी सादर केला। त्यानंतर योगा शिक्षिका अंजली परांजपे, योग शिक्षक प्रशांत लहासे यांनी उपस्थितीत योगाचे महत्त्व विशद करत योगासने करून योग दिन साजरा केला। जिल्हाधिकारी किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बीबी महामनी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख, विद्यार्थी, महिला, लहानपासून तर मोठेपर्यंत सर्वजण या योगाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। बुलढाणा माझा न्यूज साठी प्रकाश जोगले, बुलढाणा। आपला मोबाईल फोन सायलेंट ठेवायचा आहे। सावकाश पावलाच्या बाजूला जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार आपण करायचं। सावकाश हलवा, मान वर बघा। आपल्याला जर बॅलन्स होत नसेल पुन्हा मान सावकाश वर पूर्व स्थितीमध्ये यायचंय। गुड। आता मान उजव्या बाजूला न्या, खांदे वरच्या दिशेला घेऊ नका, खाली दाबा। सावकाश मान डाव्या खांद्यावर घ्या। गुड। आपल्या क्षमतेपर्यंत पासून करा। पुन्हा सावकाश मान मध्यभागी, मान उजव्या बाजूला। सौहदत्वम देवाभागं यसते संजानाना। आम्ही ध्येयाच्या दिशेने एकत्र जाऊ। आम्ही एक, आमचे मन एक असो। पूर्वीचे डोळे मिटलेले, हाताची द्रोण मुद्रा करायची आहे, डोळ्यावर ठेवायची आहे, डोळे आतमध्ये उघडायचे आहेत। सावकाश। ना व्याधी असतील, काही त्रास असेल तर आपल्याला आपली स्पेस ठेवून करायची। सगळे करतायत म्हणून आपण ते आसन करू। निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर्वत्र सर्व तालुक्यांमध्ये आणि सर्व प्रमुख मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये योग दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे आणि विशेषतः शाळांमध्ये देखील नवीन पिढीमध्ये योगाच्या बाबतचे विशेष महत्त्व सगळ्यांना कळणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे योग दिन देखील तिथे मोठ्या प्रमाणावरती साजरा करण्यात येत आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।